इलेक्ट्रॉल बॉन्ड मिळालेल्या देणग्यांची माहिती द्या, सुप्रीम कोर्टाने सर्व राजकीय पक्षांना आदेश दिलेत। 31 मे पूर्वी इलेक्ट्रॉल बॉन्डची देणगी कळवा, सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय। इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भातली विस्तृत सुनावणीचीही गरज असल्याचं सुप्रीम कोर्टाने नमूद केलंय। 15 मे पर्यंतच्या देणग्यांची माहिती देण्यात यावी असाही आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय। निवडणूक आयोगाकडे सगळे तपशील द्या। भाजपला 2017-18 मध्ये मिळालेले 210 कोटी, त्याचप्रमाणे अन्य पक्षांना 2017-18 मध्ये मिळाले फक्त 11 कोटी। कालच्या सुनावणीत माहिती देण्यास केंद्राचा विरोध होता। मतदारांना कशाला हवी आहे देणग्याची माहिती अशी केंद्र सरकारची भूमिका होती। या सगळ्यावर आता सुप्रीम कोर्टाने ताशेरे उडलेत। या क्षणाची मोठी बातमी, राजकीय पक्षांना देणाऱ्या देणग्यांविषयी भूमिका स्पष्ट करा। सुप्रीम कोर्टाने 15 मे पर्यंतच्या देणग्याची माहिती मागितलेली आहे। या क्षणाची मोठी बातमी सर आपण बघतोय सर्वच राजकीय पक्षांनी आपली देणग्यांच्या बाबत इलेक्ट्रॉल बॉन्ड ज्याला म्हटलं जातं त्या संदर्भात राजकीय पक्षांना ज्या देणग्या देण्यात येतात अनेक संस्थांकडनं अनेक व्यक्तींकडनं त्या देणग्यांची नेमकी आकडेवारी काय आहे आणि ही आकडेवारी लोकांना कळली पाहिजे अशी भूमिका न्यायालयाची आहे। तर केंद्र सरकारनं याबाबत विस्तृत भूमिका घेताना या सगळ्या संदर्भात लोकांना या पैशांची देणं घेणं काय अशी भूमिका उच्चारल्यामुळे केंद्र सरकारच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। आज के निर्णय में सुप्रीम कोर्ट ने एक इंटरिम निर्णय दिया है। इंटरिम जजमेंट, ये फाइनल जजमेंट नहीं है। इसमें उन्होंने ये कहा है कि हर पॉलिटिकल पार्टी जिसको इलेक्टोरल बॉन्ड के थ्रू डोनेशन मिला है, उनको जिन्होंने वो दिया है डोनर के पर्टिकुलर्स, उनको इलेक्शन कमीशन को एक सील्ड बंद लिफाफे में देने होंगे। और क्योंकि ये आखिरी जो टाइम है बॉन्ड देने का, बॉन्ड खरीदने का, वो 15 मई है। उन्होंने कहा है 30 मई तक हर पॉलिटिकल पार्टी को अपने बॉन्ड्स का ब्यौरा कि किसने उनको दिया है ये इलेक्शन कमीशन को देना पड़ेगा। इलेक्शन कमीशन उसे अपने पास रखेगा और फिर आगे तारीख लगेगी जब फाइनल पूरा फैसला होगा। ये आज का निर्णय है। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।